नालायक माणसं माझ्या पक्षामध्ये नको, माझा दुरान्वयही संबंध नाही, मी फक्त लग्नाला हजर राहिलो. वैष्णवी हगवणीच्या मृत्यू प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी कसपटे कुटुंबासोबत फोनवरून साधला संवाद. मी तुमच्या पाठीशी, चिंता करू नका. फरार हगवणींना शोधण्यासाठी 3 पथकं लावली आहेत. अजित पवारांचा फोनवरून संवाद. माझा दुरान्वयही संबंध नाही, अजित पवारांनी केलं स्पष्ट. हुंड्यातील फॉर्च्युनर कारची चावी अजित पवारांच्या हस्तेच हगवणे कुटुंबाला देण्यात आली होती. वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचा ताबा वैष्णवीच्या आईवडिलांकडे. वैशाली नागवडे आणि रुपाली ठोबरेंकडून बाळ कसपटेंकडे सुपूर्द. अज्ञातानं कॉल केला आणि बाणेरच्या महामार्गावर बाळाला आणून दिलं. आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घ्यावं, वैष्णवीच्या काकांची मागणी. मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, वैष्णवी हगवणीच्या वडिलांची मागणी. वैष्णवीचा मृत्यू हा हुंडाबळीचा प्रकार. लग्नाच्या बैठकीतही फॉर्च्युनर गाडीची मागणी केलेली, वैष्णवीच्या मामांचा आरोप. वैष्णवी हगवणेच्या पतीला राष्ट्रवादीतून निलंबित केलंय. राजेंद्र हगवणे पक्षाचे पदाधिकारी नाहीत. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांची माहिती. या प्रकरणी सुमोटो दाखल, पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याची माहिती. वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी राजेंद्र हगवणे याचा पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध. राजेंद्र हगवणेचा भाऊ संजय हगवणेची बावधन पोलिसांकडून चौकशी. हुंडा प्रथा बंद झालीच पाहिजे, वैष्णवीची आत्महत्या नाही, हा खून आहे. वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. आरोपींना पाठीशी घातलं जातंय का? राजेंद्र हगवणेंच्या प्रश्नावरून सपकाळांचा अजितदादांकडे रोख. नेतेगिरी करून अन्याय करणाऱ्यांचं कोणी समर्थन करणार नाही, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. वैष्णवी आत्महत्या प्रकरणावर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. आरोपींना कडक शिक्षा दिली पाहिजे, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. महिला आयोगाकडे अनेक तक्रारी प्रलंबित, महिला आयोगाची पदं भरण्यासाठी आढावा घ्या, असं आदिती तटकरेंना सांगितलं. नीलम गोरेंची माहिती. तर नीलम गोरेंच्या वक्तव्यात तथ्य असेल तर चिंताजनक, गोरेंच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. वैष्णवीप्रमाणे मलाही मारहाण केली गेली, पोलिसांकडे तक्रार केली पण कारवाई झाली नाही. राजेंद्र हगवणेंची मोठी सून मयुरी हगवणेंचा आरोप. मोठ्या सुनेला मारहाण होतानाचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर. आयजी जालिंदर सुपेकर हे वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा. आयजी जालिंदर सुपेकरांच्या नावाचा धाक दाखवत हगवणे कुटुंबांकडून 2 सुनांवर अत्याचार, अंजली दमाल यांचा आरोप. सुप्रिया सुळेंचा हगवणेंच्या मोठ्या सुनेशी व्हिडिओ कॉलवर संवाद. मयुरीचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया देत सुळेंनी धीर दिला. हगवणे कुटुंबांना छळ केल्याच्या मोठ्या सुनेचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेस हा गुंडांचा पक्ष. अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत की गुंडांचे आका आहेत, असा प्रश्न निर्माण झालाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. हगवणेंची मोठी सून मयुरीच्या तक्रारीची महिला आयोगानं दखल घेतली असती तर वैष्णवी जिवंत असती, सुषमा अंधारेंचा आरोप. तर महिला आयोगाकडून दुर्लक्ष झालं असेल तर कारवाई होईल, आदिती तटकरेंचं आश्वासन. वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये संबंधितांवर कारवाई व्हावी, आरोपींना पाठीशी घातलं जाणार नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. कारवाई झालीच पाहिजे, वैष्णवी प्रकरणी बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. किमान पक्ष कारवाई तरी झाली पाहिजे अशी मागणी. कायदा सुव्यवस्था कोलमडलेली आहे, वैष्णवी हगवणे प्रकरणावर विनायक राऊत यांची प्रतिक्रिया. पोलीस मित्र आहेत असं गुन्हेगार वागत आहेत अशीही केली टीका. धुळे रोकड प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. 1,84,00,000 रोकड प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. धुळे विश्रामगृहामध्ये रोकड सापडल्याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीवर विश्वास नाही, माजी आमदार अनिल गोटेंची प्रतिक्रिया. अनेक प्रकरणांचा तपास एसआयटीनंतर सीबीआयकडे का देण्यात आला, अनिल गोटेंचा सवाल. अनिल गोटेंच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही, अर्जुन खोतकरांनी अनिल गोटेंनी केलेले आरोप फेटाळले. पैसे न दिल्यास ब्लॅकलिस्ट करण्याची अर्जुन खोतकरांकडून ठेकेदारांना धमकी. 10 कोटी पुढील 2 दिवसांमध्ये जमा होणार होते. अंदाज समितीच्या अध्यक्षांकडून आतापर्यंत 100 कोटी जमा, संजय राऊतांचा आरोप. धुळ्यामध्ये 1.5 कोटींची रक्कम मिळत असेल तर ताबडतोब अटकेची कारवाई पाहिजे. अर्जुन खोतकर किंवा अधिकारी दोषी असतील तर त्यांना अटक करा, अंबादास दानवे यांची मागणी. किशोर पाटील अर्जुन खोतकरांचा पीए आहे, अर्जुन खोतकरांवर गुन्हा का दाखल करत नाही, जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास कोरंट्याल यांचा सवाल. अर्जुन खोतकरांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटलांची पोलिसांकडून चौकशी. धुळ्याच्या विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 किशोर पाटलांच्या नावे बुक. खोलीमध्ये 1,84,00,000 रुपये आढळले होते. शिवसैनिकांनी धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीला लॉक लावून पळाले. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणावरून राऊतांचा निशाणा. ते पैसे समित्यांसाठीच होते हे सांगता येणार नाही, पैसे कुणी आणले ते स्पष्ट होऊ द्या. धुळे विश्रामगृहात रोकड सापडल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. आपलं कोण हे वेळ आल्यावर कळतं. येवल्यातील कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळांची शेरो शायरी. भुजबळांचा रोख कुणाकडे होता.
धारावीकरांच्या हक्कासाठीचं वर्षा गायकवाडांचं आंदोलन तुर्तास स्थगित. प्रलंबित कामांवर चर्चेसाठी बैठकीच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. ईडी सर्व मर्यादा ओलांडत आहे. हा संघराज्य रचनेचा अनादर. सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. तर एखाद्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकार करतं तेव्हा ईडीच्या हस्तक्षेपाची गरज काय? सुप्रीम कोर्टाचा सवाल. ईडी विरुद्ध तमिळनाडू सरकारच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. सरन्यायाधीशांच्या प्रोटोकॉल उल्लंघनाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका. चौकशीची मागणी. 18 मेच्या सरन्यायाधीशांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलचं उल्लंघन. याचिकेमध्ये केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकारला पक्षकार करण्यात आले. अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अज्ञातानं अचानक प्रवेश केल्यानं खळबळ. जितेंद्र कुमार पोलिसांच्या ताब्यात. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आणखी एका महिलेचा घुसखोरीचा प्रयत्न. ही महिला पोलिसांच्या ताब्यात. 19 मे रोजी ईशा छाबरा नावाच्या महिला ही सुरक्षा तोडून आत गेली होती. ज्योती मल्होत्रासारख्या देशद्रोह्यांनी रेकी केली. अशा प्रकारे व्हाईट कॉलर बनवून देशद्रोह करणं चुकीचं. त्या संदर्भात एनआयए तपास करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. पाकची हेर ज्योती मल्होत्राची गणेशोत्सवात मुंबईला भेट. लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा राजा या ठिकाणी ज्योतीचा वावर. सूत्रांची माहिती. जुलै-सप्टेंबर 2024 दरम्यान ज्योतीचा 3 वेळा मुंबईला प्रवास. सूत्रांची माहिती. तुर्कीनं पाकमध्ये फोफावणाऱ्या दहशतवादाविरोधात भूमिका घ्यावी. पाकला मदत करणाऱ्या तुर्की आणि चीनला भारताचा इशारा. परस्परातील संबंध संवेदनशीलतेवर अवलंबून असतात हे तुर्कीने लक्षात ठेवावं असा इशारा भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं दिलाय. पाकिस्ताननं दहशतवाद्यांना भारताकडे सोपवावं. भारतानं पाकिस्तानला दिलेल्या यादीमधील दहशतवाद्यांचा ताबा द्या. परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानचा इशारा. पाकिस्तानच्या समर्थनार्थ तरुणानं लिहिला मजकूर. छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा एमआयडीसीमधील प्रकार. कंपनीतील मशीनवर लिहिला पाकिस्तान जिंदाबादचा मजकूर. उमर शेख नावाच्या तरुणाला अटक. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यामध्ये वाद. वंशवादाच्या मुद्द्यावरून ट्रम्प आणि रामाफोसा यांच्यामध्ये खडाजंगी.